त्याचं काय, मार्केटला जेवढे काही राईस ब्रॅन तेल आहे तुम्ही चौकशी करा, ते 100% फिजिकल रिफाईन नाही. यस. त्याच्यामध्ये 20% 30% केमिकल रिफाईन तेल मिक्स केलेलं आहे. ते लिहितात, कायदाच असा आहे फूड सेफ्टीचा की त्याच्यामध्ये कोणते घटक आहे ते लिहावे लागतात. तर तुम्ही मार्केटचं जे राईस ब्रॅन तेल आणताना ते पहा, त्याच्यामध्ये केमिकल रिफाईन मिक्स आहे. हा एकमेव तेल आहे, हा 100% शुद्ध फिजिकल रिफाईन राईस ब्रॅन तेल आहे. मग म्हणून तुमचं तेल एवढं जास्त किमतीचं आहे का? आहे का नाही? तुम्ही ऐकलं असेल की तेल एकच एक खाऊ नये, तेल बदलून बदलून खाल्लं पाहिजे. डॉक्टर लोक म्हणतात म्हणून कधी हे कधी ते लोक खातात, पण बदलून बदलून का खावं? आहे का नाही? याचं कारण काय, तेलातून आपल्या शरीराला 3 घटक आवश्यक असते जे मिळायला पाहिजे. एक सुफा, पुफा, मुफा. मार्केटमध्ये असा कोणताही तेल नाही की या तेलामध्ये सुफा, पुफा, मुफा तीनही असेल. काही तेलात सुफा, काही तेलात पुफा, काही तेलात मुफा, म्हणून बदलून बदलून खाल्लं पाहिजे. पण राईस ब्रॅन तेल एक असा एकमात्र तेल आहे, याच्यामध्ये सुफा, पुफा, मुफा सायंटिफिकली योग्य प्रमाणात आहे. त्याच्यामुळे जर आपण राईस ब्रॅन तेल जर खाल्लं तर आपल्याला तेल बदलून खायची गरज नाही. क्लिअर? बरोबर? यस. बाकी मार्केटला राईस ब्रॅन तेल मी तुम्हाला आता सांगितलं केमिकल रिफाईन आहे, हे फिजिकल रिफाईन आहे. याच्यामध्ये ओरिजिनलची मात्रा किती आहे? 1400 ppm. हे ओरिजिनल काय असते पटकन सांगतो. ओरिजिनल काय असते बघा, आपल्याला हर्ट आहे, यस, ज्याला ज्याला आहे त्यानं येस आहे की नाही? हर्ट असतो ना आपला असा असा. माझी चित्रकला चांगली नाही आहे, चुकलं हे जे असेल बरोबर. हे काय करते, रक्त आपलं शुद्ध करते ना. आणि या हर्टला अशा खूप साऱ्या रक्तवाहिन्या जोडलेल्या. काय होते, चुकीचं तेल खाल्ल्यामुळं किंवा चुकीचं खाल्ल्यामुळं या रक्तवाहिनीमध्ये कोलेस्ट्रॉल बदलतो. असा एका दिवसात नाही जमत, हळूहळू प्रोसेस होते. हे 5, 6, 7, 8, 9, 10 वर्ष हळूहळू, आणि एका दिवशी अचानक पूर्ण बंद होऊन जातं. बंद झालं मग काय होते तुम्हाला सांगायची गरज नाही. काल चांगला आताच होतात, दात घासले, ब्रश केला आणि बस चहा पितो म्हणून गेला असं होते की नाही? आपण ते नेमकं त्याच वेळेस बंद पडलं ना, असं होते की नाही? मग असं जर काही झालं तर अटॅक येतो, आपण तातडीने त्याला दवाखान्यात घेऊन जातो. डॉक्टर लोक मग ICU मध्ये भरती करतात. मग ह्या पहिला प्रयत्न काय असते डॉक्टर लोकांचा, हे जे ब्लॉक झालं की नाही, जे कोलेस्ट्रॉल जमला की नाही, त्याला पिघळवायसाठी डॉक्टर लोक एक इंजेक्शन लावतात. पिघळवायसाठी, वितळवायसाठी. एका इंजेक्शनची किंमत असते 25,000 ते 45,000. ज्याला हार्ट अटॅक आला तुम्ही त्याला विचारू शकता. एक इंजेक्शन दिलं, पिघळलं तर ठीक, नाही तर मग दुसरं, नाही तर मग तिसरं. आणि 3 देऊनही जर नाही पिघळलं तर मग काय, रस्ता जाम झाला इथून, मग बायपास, कारंजाचा मार्ग, इकडून गर्दी झाली, असं करून टाक आहे की नाही? इकडचं हे ट्रॉफिक जाम झालं, असं गाड्या चालायला लागल्या, त्याला म्हणतात बायपास. आणि हे मोठं सोपं असते, काही अवघड नसते आहे की नाही? हे सहज होऊन जाते घरच्या घरी. बरोबर. तर मग मला सांगायचं काय आहे, या कोलेस्ट्रॉलला पिघळवण्यासाठी, वितळवण्यासाठी जे इंजेक्शन दिल्या जाते, ज्याची किंमत 25,000 ते 45,000 रुपये असते, ते इंजेक्शन असते ओरिजिनलचे. आणि कान खोल के सुन लो, एका इंजेक्शनमध्ये जेवढं ओरिजिनल असते, कुठल्याही लॅबमध्ये जाऊन चेक करा, तेवढं ओरिजिनल या 1 लिटर तेलात. यस. म्हणून सतत जर आपण हे तेल खात राहिलो तर कोलेस्ट्रॉल होऊन ब्लॉकेज होण्याचे चान्सेस आपले कमी होऊन जातात. BP वगैरे कंट्रोल होण्यामध्ये मदत होते. कितीही जुनी ॲसिडिटी असेल, कितीही जुनी, 10 वर्षापासून 20 वर्षापासूनची, या तेलात बनलेलं जेवण खाणं सुरू केलं तर महिना 6 महिन्यात तुमची ॲसिडिटी कमी होऊन जाते, गॅसेस कमी होऊन जातात, डायजेशन ठीक होऊन जाते. थोडंसं जास्त जरी जेवलो, आंबट ढेकर येतच नाही. बरोबर. तळणाचे पदार्थ बिनधास्त खा. आणि अजून ताई, तुम्ही जेव्हा ते जेवण बनवता, अनुभव ज्या ताईंनी बनवला असेल ते सांगू शकतात. त्याचा धुपट निघत नाही, वास येत नाही, चिपचिपाट नाही, त्याच्यामुळे कमी जळतो, मार्केटच्या तेलाच्या तुलनेत कमी लागतो, किचन काळं होत नाही, भांडे धुवायला त्रास होत नाही.
कच्चा खाल्लं तरी गळा धरत नाही. हे तेल नाही, एक अमृत आहे. म्हणून भारत सरकारने या तेलाला 4 नॅशनल अवॉर्ड दिले. या तेलाला एशियाचा टॉप क्वालिटी ब्रँड अवॉर्ड मिळाला. आणि 4 दिवसापूर्वी भारतातला सगळ्यात जास्त एक्सपोर्ट होणारा तेल म्हणून याला पुरस्कार मिळाला. सगळ्यात जास्त एक्सपोर्ट भारत देशात. हा तेल आपल्याच कंपनीतून अमेरिकेवाले 1300 रुपये लिटरने घेतात, जपानवाले 800 रुपये लिटरने खातात, आणि आपल्या भारतात हे बंद. लक्षात आलं? मग हे तेल जर आपण खाल्लं तर किती फायदे होणार आहे? खायला पाहिजे की नाही? Yes. मग सोयाबीन तेलासोबत याची तुलना होते का? हे सोयाबीन होय का? नाही. हे फल्ली होय का? हे जवस होय का? हे सूर्यफूल होय का? नाही, हे राईस ब्रान होय. मग मार्केटमध्ये जे राईस ब्रान तेल आहे केमिकल रिफाईंड, त्याचे रेट पहा काय आहे ते. जेव्हा हे पास आलं तेव्हा तुम्हाला याच्या एवढं स्वस्त कोणतंच नाही. समजलं का? Yes. पासून कोणतं तेल खाल? कोण खाण्याचं, कोण खातील? बरोबर, तेलच खायचं आहे ना. किती विचार करावा लागेल, कसं काय करावं, कसं काय खावं. राईट. तर हे एकच महाग वाटते. राईट. तर मला काय म्हणायचं आहे, आपल्याला निरोगी राहायचं आहे. जर आपल्याला निरोगी राहायचं असेल तर आपल्याला फक्त आणि फक्त प्रोडक्ट रिप्लेस करणे आहे. प्रोडक्ट रिप्लेस करणे आहे. मार्केटचा मीठ खात होतो, आरसीएमचं मीठ खायचं आहे. मीठ मार्केटला 10 रुपये किलो बी भेटते, पण मीठ खाव नीट, तेव्हा राहते माणूस फिट. बरोबर आहे की नाही? नाही तर थायरॉइड होऊन गळा सुजून हिंडण्यात काही फायदा नाही आहे. बरोबर. मार्केटमध्ये चांगलं मीठ आहे. टाटा का नमक, देश का नमक, टीवर ॲडव्हर्टाईज येते. डबल रिफाईंड. टाटाचा नमक काय? डबल रिफाईंड. ज्याच्यामध्ये आयोडीनची मात्रा 15 ppm, किंमत 30 रुपये. आरसीएमचा नमक ट्रिपल रिफाईंड, आयोडीनची मात्रा 30 ppm, किंमत 22 मिळते 17. आहे का नाही? तर मी काय म्हणत होतो, आपल्याला फक्त प्रोडक्ट रिप्लेस करायचे आहे. मार्केटचं मीठ खातो तो आरसीएमचं मीठ खा. मार्केटची चहा पितो तो आरसीएमचा चहा प्या. मार्केटचा साबण आंघोळ करतो तो आरसीएमचा साबण आंघोळ करा. शॅम्पू आरसीएमचा, मसाला आरसीएमचा, हळद आरसीएमचं, तेल आरसीएमचं, पीठ आरसीएमचं, मीठ आरसीएमचं, अगरबत्ती आरसीएमची. बरोबर आहे की नाही? हे सारे प्रोडक्ट जे आपण मार्केटमधून घेत होतो ते कुठून घ्यायचे आहे? आरसीएममधून घ्यायचे आहे. कारण मार्केट जास्तीत जास्त विदेशी आहे. भारतातल्या घराघरामध्ये 2/3 प्रोडक्ट विदेशी आहे. 2/3 प्रोडक्ट विदेशी आहे. प्रोडक्ट खरेदी करायला आपण पैसे कुठे चालले? बाय विदेशात. आता मी टीचर आहे, आम्ही रोज आहे की नाही शाळेमध्ये राष्ट्रगीत असते, राष्ट्रगीतानंतर प्रतिज्ञा असते. प्रतिज्ञेमध्ये आम्ही लेकराला प्रतिज्ञा म्हणायला लावतो. काय असते प्रतिज्ञा? भारत माझा देश आहे. जायचं आहे त्यानं म्हणा, त्यांनी नका म्हणा. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहे. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या घरामध्ये सामान 75% विदेशी आहे. बरोबर आहे की नाही? यस. नुसताच भारत माझा देश आहे. अँड कोलगेट आहे की नाही, संतूर, लाईफ बॉय आहे की नाही, लक्स आमचा ब्रँड, डव शिवाय आम्ही आंघोळ करणार नाही. भारत माझा देश आहे. काय कसला आहे? काय अर्थ आहे काय गोष्टीला? ठीक आहे, आतापर्यंत माहीत नव्हतं, पण आता इथून पुढे भारत माझाच देश. यस. म्हणून भारतातलेच प्रोडक्ट वापरायचे. यस. कळालं का? यस. फक्त काय करायचं, आपल्याला प्रोडक्ट रिप्लेस करायचं. म्हणजे आपण काही वेगळा खर्च करतोय का? नाही. फक्त आरसीएम मार्केटच्या ऐवजी आरसीएमचे प्रोडक्ट वापरतोय. त्यामुळं भेसळीपासून होणाऱ्या आजारापासून आपण स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला वाचवू शकतो. क्लिअर झालं का? यस. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट मी तुम्हाला म्हणतो की पोषक तत्वाची कमी. बरं, इथं किती असे लोक आहेत जे काही आज खाऊन आपण जे जगतोय, असंच जर खात राहिलो, मरणार तर जाऊ, काही खाल्लं तरी एक दिवस मरणच आहे, पण 10 वर्ष जास्त जगायचं. किती लोकांना जगायची इच्छा? 10 वर्ष जास्त. 10 वर्ष नुसतं जगायचं नाही, निरोगी जीवन जगायचं. नाही तर दवाखान्यात गेलं तर डॉक्टर लोक मरू देत नाही. आहे की नाही? काल आमच्या मित्राचा भाऊ एक्सपायर झाला, नांदेडला एक्सपायर झाला. सुरेश भाऊ 17 तारखेला डॉक्टरने काल दिलं. अरे घेऊन जा. आहे की नाही? असंही मरू देत नाही. तर निरोगी जीवन जगायचं आहे. तर मग निरोगी जीवन जगायसाठी आपल्याला काय करायचं आहे? महिन्याला 1000-1200 रुपये स्वतःवर खर्च करायचा. 1000-1200 रुपये स्वतःवर खर्च करायचा. जर 1000-1200 रुपये स्वतःवर जर खर्च केला, मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो, आपला मेडिकल बिल 0 होऊन जाईल. मेडिकल बिल 0, दवाखान्याच्या 2 पायाची वेळ येणार नाही.
थकवा येणार नाही, आळस येणार नाही, बिमार पडणार नाही, 10 वर्ष जास्त जगू. खर्च किती करायचा आहे म्हणलं मी? 1200. बोर व्हायले. नाही, खर्च किती करायचा आहे? 1200. फक्त 1200. काय खर्च करायचा आहे तुम्हाला मी पटकन सांगतो. हे बघा, पुरुषांनी न्यूट्रिचा ओमेगा 3 आहे का कुणाजवळ? न्यूट्रिचा ओमेगा 3 दाखवा कसं थोडंसं. पुरुषांनी ही एक हेल्थ किट आहे. ही हेल्थ किट आहे. जर याचं जर सेवन केलं, मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो, आपण 10 वर्ष जास्त जगू. आपला दवाखान्याचा खर्च 0 होऊन जाईल. दवाखान्यात जायची वेळ येणार नाही. हे हेल्थ किट आहे. हे वय न्यूट्रिचार्ज मॅन पुरुषांसाठी. याच्यामध्ये 33 पोषक तत्व आहे. एका महिन्याचं पॅकेट आहे. 13 विटॅमिन, 13 मिनरल, 4 बोटॅनिकल, 3 अमायनो ॲसिड याच्यामध्ये आहे. एक गोळी जर खाल्ली, दिवसभर माणूस एनर्जेटिक राहते, थकवा येत नाही, आळस येत नाही, दिवसभर ताजा तवाना राहते. राईट. त्याच्यानंतर ह्या न्यूट्रिचार्ज वेज ओमेगा 3 आपलं शरीर ओमेगा बनवत नाही. ओमेगा 3 वेज ओमेगा हे जर खाल्लं, याच्यानं केस, नख आणि स्किन सुंदर बनते. कोलेस्ट्रॉल मेंटेन राहते, बॅड शुगर, त्याच्यानंतर ब्लड शुगर मेंटेन राहते. आणि महत्त्वाचं म्हणजे जॉईंट आहे की नाही, जॉईंटचे प्रॉब्लेम होत नाही. जॉईंटमध्ये फ्लेक्झिबिलिटी वाढते, लवचिकता वाढते. आणि हे होय जर आपल्या बॉडीमध्ये, हे सर्व रोग निवारण म्हणतात त्याला. शरीरामध्ये कोणतीही बिमारी असेल, BP असेल, शुगर असेल, थायरॉइड असेल, SD असेल, कॅन्सर असेल, काही असो, हे जर सतत घेतलं तर 6 महिन्याच्या नंतर आपल्या शरीरातल्या सगळ्या बिमाऱ्या निघून जातात. जर आपण औषध घेत असेल, BPचं औषध घेत असेल, 6 महिन्याच्या नंतर औषध सुटून जाते. कोलेस्ट्रॉलच्या गोळ्या घेत असेल, 6 महिन्यानंतर कोलेस्ट्रॉलच्या गोळ्या सुटून जातात. थायरॉईड सगळं औषध बंद होऊन जाते, थायरॉईड ठीक होऊन जाते. असे कित्येक टेस्टिमोनियल, याचे कित्येक उदाहरण तुम्हाला यूट्यूबवर पाहायला भेटते. इथंही काही लोक असू शकतात ज्यांना याचे अप्रतिम रिझल्ट आलेले आहेत. आहे का कोणी? क्या बात आहे, क्या बात आहे. सांगू शकाल ताई? हां आई, तुम्ही सांगा थोडंसं तुम्हाला काय फायदा झाला याचा. सांगा तुमच्या तोंडून सांगा. घरच्या लेकराला सांगायला तसं सांगा. काय ताई सांगा, तुम्ही सांगा काय फायदा झाला. माझ्या मानेत 4 गॅप्स आहेत सर. मी जेव्हापासून कामात घेत आहेत, माझा बेल्ट पण सुटला आणि बारीक पण झाली. क्या बात आहे. वजन पण कमी करते, अतिरिक्त वजन, फालतूचं वजन कमी करते. अजून कोणाला फायदा झाला? हात पण वगैरे केलं होतं अजून? हात तुम्हाला काय फायदा होते याच्यामुळं? ॲसिडिटी कमी झाली. एकदा ताईसाठी जोरदार टाळी. तुम्हाला काय फायदा झाला याचा? हां, थकवा बाजीबाज येत नाही. राईट. तर हे पुरुषांची हेल्थ किट आहे. आणि महिलांची हेल्थ किट हे न्यूट्रिचार्ज मॅन काढलं आणि त्याच्यामध्ये न्यूट्रिचार्ज वुमन घातलं, हे झालं महिलांची. बरोबर. किती खर्च येतो म्हणलं मी? 1200. 400मध्ये जर नाही जुळले तर 1600 द्यावं लागतील. 400मध्ये जुळले की 1130. महिलांना 1200, 1250. दिवसाला किती खर्च येतोय? 30-40 रुपये खर्च येतो. लोक खर्रा खाऊन झुकायले 40 रुपयाचा. यस. बिड्या फुकून दुप्पट काढायले. बारमध्ये बसले तर फक्त हिशेबच नाही. बरोबर आहे की नाही? बरं, किती वर्ष जास्त जगायले? मरायले लोक. बरोबर आहे की नाही? मग आपण जर हे जर खाल्लं तर 10 वर्ष जास्त जगू, बिमारीचा खर्च कमी होईल, दवाखान्यात जायचं काम पडणार नाही, एनर्जी लेवल वाढेल, आनंदी जीवनाचा आनंद घेऊ, निरोगी जीवनाचा आनंद घेऊ. घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे? हे सांगत असताना आमच्याकडे टूल्स आहे. याचा खूप मोठ्या प्रमाणात आपण वापर केला ना तर प्रत्येक महिलेला याची गरज आहे. भारतातल्या 70% जास्त महिला ॲनॅमिक आहे. त्यांच्यामध्ये हिमोग्लोबिनची कमी आहे, आयरनची कमी आहे, कॅन्सरची कमी आहे. आणि आमच्याकडे असे काही टूल्स आहे की ब्लड न काढता आपण हिमोग्लोबिनची काय स्थिती आहे ते सांगतो. त्यासाठी हे टूल्स आहे. कसा आहे टूल्स? बघा हे टूल्स कसा आहे. याला उघडायचं, डोळे बघायचे. डोळ्यांचा रंग जर असा असेल, आपलं हिमोग्लोबिनचा स्तर नॉर्मल आहे. असा असेल तर कमी आहे, असा असेल आणि असा असेल तर बिलकुलच कमी. म्हणून घरी गेल्यानंतर तुम्ही बघा आपल्या डोळ्यांचा रंग कुठं मॅच होतो. हे जर अवघड जात असेल तर नख बघा. नखांचा रंग असा असेल तर हिमोग्लोबिनचा स्तर एकदम कमी आहे. हेही अवघड वाटत असेल तर जीभ बघा. जीभ अशी लाल भडक असेल, हिमोग्लोबिन मस्त आहे. अशी असेल थोडी कमी आहे, अशी असेल तर
फारच कमी आहे. त्याच्यामुळं कित्येक प्रॉब्लेम क्रिएट होतात. खूप साऱ्या महिला या प्रॉब्लेममधून निघत आहेत. बरोबर. हे असे 2-4 प्रकारे तुम्ही स्वतःला चेक करू शकता. आणि हे एवढं जर वाचलं तर हे न्यूट्रिचार्ज वुमन काय आहे कळते. न्यूट्रिचार्ज वुमन भारतात पहिल्यांदा बनलेलं असं एक प्रोडक्ट. याच्यामध्ये 13 विटॅमिन्स, 13 मिनरल्स, 13 प्रकारच्या फ्रूटचा ब्लेंड आहे, 6 बोटॅनिकल्स आहे, 4 अमायनो ॲसिड आहे, बेस्ट क्वालिटीचा आयरन, कॉपर सगळंच आहे. 13 प्रकारच्या फ्रूटचा ब्लेंड. एक गोळी खाली म्हणजे 13 प्रकारच्या फळाचा ज्यूस पिल्यासारखं होते. आणि जी माझी बहीण याला सतत घेईल ना, 3 महिन्यानंतर त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल होते. 15 ते 20 दिवसामध्ये त्याला थकवा येतो तर त्याचा थकवा निघून जाते. केस गळणं थांबतात. आता आज बघतो ना आपण भारतामधल्या महिला हातापायला गोळे येणं, कमर दुखणं, चिडचिडपणा, केस गळणं, केस तुटणं, ते सारे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. नैसर्गिक सौंदर्य चेहऱ्यावर येते. कारण बॉडीच्या प्रत्येक ऑर्गन्सला जो खुराक पाहिजे तो खुराक याच्यातून मिळून जातो. बरोबर. आपण आता स्त्रियांचा स्वभाव आहे, प्रत्येक स्त्रीला वाटते की मी सुंदर दिसलो पाहिजे. हे नैसर्गिक आहे. त्याच्यामध्ये काही हसण्यासारखं वाईट मानण्यासारखं काहीच नाही आहे. बरोबर आहे की नाही. आणि त्याच्यासाठी स्त्री ही खूप आट्टापिटा करत असते. कॉस्मेटिकचं काय काय लावल, त्याच्याने शांत नाही झाली की मग फेशियल होईल. साधा फेशियल, गोल्डन फेशियल आहे का नाही. फेशियल, साधा फेशियल किती जवळपास 800चा आणि गोल्डन 1500चा. आणि फेशियल म्हणजे काय, जुन्या इमारतीला कलर. बरोबर आहे की नाही. कलरच आहे ना. तर आमचे ते मोहन ढवळे सर सांगतात, झाड आहे, झाडाला जर कळा पाहिजे असेल तर झाडाचे पानं पुसणं चांगलं की झाडाच्या मुळाला पाणी देणं चांगलं. मुळाला. हे मुळाला पाणी देणं आहे. बरोबर आहे की नाही. मुळाला पाणी देणं आहे. त्याच्यामुळे सौंदर्य ऑटोमॅटिक वाढते. तर याचा तुम्ही सेवन करा. तुम्ही बिमार पडणार नाही. काही प्रॉब्लेम असेल महिलांचे तो सारे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. ते महिलांची हेल्थ किट आहे. तुम्ही काय म्हणलो, आपल्याला फक्त प्रोडक्ट रिप्लेस करायचे आहे पहिला. हां. आणि हे वाचून घ्या. हे आहे की नाही, प्रत्येक महिलापर्यंत ते पोहोचलं पाहिजे. काय आहे तर मासिक धर्म, तथ्य, समस्या और समाधान. याच्यामध्ये खूप छान दिलेलं आहे. तुम्ही वाचले की तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळते. त्यासाठी न्यूट्रिचार्ज वुमन काय मदत करते ते समजून जाते. हिमोग्लोबिन, तथ्य, समस्या और समाधान में मदत. हे पुस्तक जर कोणाला पाहिजे असेल तर माझ्याकडे आहे. फक्त 5 रुपयाचं पुस्तक आहे हे. 5 आणि 5 10 रुपयामध्ये आपण आपले डॉक्टर बनवू शकतो. नवे आपल्या अवतीभोवतीच्या सगळ्याला सांगून हेल्थला घेऊन आपण अवेअर करू शकतो. आणि न्यूट्रिचार्ज वुमननं सगळ्याला आपण निरोगी जीवन देऊ शकतो. हे झालं. तर एकदम फक्त आपला 7-8 मिनिटाचा विषय राहिला. बोर झाले